आज आपण हॉटेलचा एकदम महागडा आणि स्टार्टरमध्ये आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ बनवते, तो म्हणजे पनीर चिली. पनीर चिली बनवण्यासाठी इथे अर्धा किलो पनीर घेतलेले. पनीर चांगलं ताजं आणि फ्रेश घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पनीर अगदी थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवायचं आहे, म्हणजे पनीरला व्यवस्थित असा कडकपणा येतो. त्यानंतर पनीरचे असे छोटे छोटे काप करून घ्यायचे. त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडीशी हळद घाला, थोडे लाल तिखट घालून घ्या, थोडीशी काळी मिरपूड यामध्ये घालून घ्या आणि त्यानंतर यामध्ये थोडीशी धना पावडर घाला. सगळं घातलं की अर्धा लिंबू पिळून घ्या आणि वरनं कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ घालून व्यवस्थित पनीरला कोटिंग करून घ्या. यामध्ये आपल्याला थोडंसं तुम्हाला असं वाटलं तर पाण्याचा फक्त एक शिडकावा असा पाण्याचा टाका, जास्त पाणी घालू नका, जेणेकरून कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित पनीरचे जे काप केलेले त्याला चिटकून बसेल आणि व्यवस्थित तळताना ते कुरकुरीत होईल. तर इथे तुम्ही बघू शकताय मी व्यवस्थित थोडंसं पाणी लावलेलं आहे आणि पाणी लावून कोटिंग करून घेतलेलं आहे. एकदा कोटिंग करून घेतलं की आपल्याला ते लगेच तळायला घ्यायचं असतं. आता यामध्ये तुम्हाला जर असा चांगला लाल कलर येण्यासाठी जर तुम्हाला थोडासा फूड कलर लाल कलरचा घालायचा असेल तर तुम्ही अगदी चिमूटभर यामध्ये फूड कलर घालू शकता. जो लाल कलर असतो, जो अगदी हॉटेलमध्ये जसं आपण पनीर चिली खातो अगदी तसाच याला कलर येतो. तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित थोडंसं पाणी लावलेलं आहे आणि पाणी लावून मी पनीरला व्यवस्थित कोटिंग करून घेतलेले आहे. आता पुढची तयारी बघूया. इथे शिमला मिरची, कांदा आणि टोमॅटो अशा मोठ्या आकारामध्ये चिरून घेतलेले, जसं आपण पनीरचे काप करतो अगदी तसंच. त्यानंतर थोडीशी हिरवी मिरची आणि आलं लसूण बारीक मी इथे करून घेतलेलं आहे. इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. आता लक्षात ठेवा आपण इथे पनीर फ्राय करून घेतो आहे, त्यामुळे तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं पाहिजे आणि नंतर आपल्याला यामध्ये एक एक पनीरचा तुकडा यामध्ये सोडायचा आणि जोपर्यंत तळून घ्यायचा आहे जोपर्यंत पनीरला व्यवस्थित असा कुरकुरीतपणा येत नाही. पनीर तळून झालेलं आहे. त्यानंतर थोडंसं कॉर्नफ्लॉवर पावडर आणि थोडंसं लाल तिखट आपल्याला पाण्यामध्ये घालून याची सरी बनवून घ्यायची, जेणेकरून पनीर चिलीला छान अशी ग्रेव्ही आली पाहिजे. पळीभर तेल आपण तसंच कढईमध्ये ठेवलं होतं, त्यामध्ये काळी मिर पूड घालायची, थोडासा हिंग घालून घ्या. त्यानंतर बारीक चिरलेली मिरची आणि आलं आणि लसणाचे बारीक कापून घेतलेले चॉक यामध्ये घालून व्यवस्थित फ्राय करायचं आहे आणि नंतर कांदा, शिमला मिरची यामध्ये घालायची. थोडीशी कांदा आणि शिमला मिरची आपण तेलामध्ये परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो सुरुवातीला घालायचा नाही, कारण टोमॅटो पटकन शिजला जातो आणि टोमॅटोचा पटकन गाळ होतो, त्यामुळे टोमॅटो सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. टोमॅटो घातला की थोडासा उलटा पालटा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घाला, सोया सॉस 2 चमचे घाला, 1 चमचा व्हिनेगर घाला, 2 चमचे टोमॅटो केचप यामध्ये घालून घ्या. शेजवान चटणी यामध्ये 2 चमचे घाला, 2 चमचे साखर यामध्ये घाला, थोडंसं मीठ चवीनुसार यामध्ये घालून घ्या. व्यवस्थित हे हलवून घ्या आणि त्यानंतर यामध्ये तुम्ही जी आपण सरी बनवून घेतली होती ती सरी यामध्ये घालून घ्यायची, व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला यामध्ये घालायचं आहे फ्राय करून घेतलेले पनीर. पनीर घातले की थोडा 2 मिनटं हलवून घ्यायचं. गॅस इथे मोठाच ठेवायचा. बघू शकताय छान आपण हॉटेलमध्ये स्टार्टरमध्ये सगळ्यांना आवडणारी आपली कुरकुरीत अशी पनीर चिली बनवून